नमस्कार अमरावती. अमरावतीसह पश्चिम विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानाने तब्बल 47 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. या भीषण उष्णतेचा फटका आता थेट वीज वितरण यंत्रणेलाही बसू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मर ओव्हरहीट होण्याचा धोका निर्माण झाला असून बिघाड आणि आगीच्या घटनांची शक्यता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर महावितरणने महत्त्वाची पावलं उचलली आहेत. 33/11 केव्ही उपकेंद्रामधील पॉवर ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी विशेष कूलर बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ट्रान्सफॉर्मरमधील ऑइलची उष्णता नियंत्रणासाठी महत्त्वाचे असले तरी सध्याच्या उष्णतेत तेही अपुरे पडत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. त्यामुळे अखंडित वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ही नवीन उपाययोजना राबवली जात आहे. दरम्यान उष्णतेमुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली असून संपूर्ण यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. तरीही महावितरणचे कर्मचारी कडक उन्हातही अहोरात्र काम करत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महावितरणकडून नागरिकांना वीज वापरात संयम राखण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाइट चलती ठीक है ना.